मंडळीनो, सध्या गरमी खूपच असल्यामुळे ना कलिंगडांच्या फळांका मागणी खूपच इली आणि ह्योच विचार करून माझ्या गडमट गावच्या मित्रांन कलिंगडाची बाग केल्याना आणि या बागेत पार्टी करूसाठी त्यानं आमका आमंत्रण दिल्याना। नमस्कार मंडळी, मी शैलू आणि आज कलिंगडाच्या बागेत पार्टी करूसाठी मी गडमट या गावात गेलो। कलिंगडाच्या बागेत येऊन बघतोय तर माझे मित्र आधीच जेवण हय झोपलेले। मी इलेलो बघून माझ्या मित्राने लगेचच जेवण बनवूक सुरुवात केल्याने बहुतेक ते माझीच वाट बघत होते। सिद्ध्यान कांदो कापूक सुरुवात केल्यान आणि शुभमने माणसा मोजून तांदूळ घातले। भात झाल्यानंतर लगेचच चिकन धुवूक सुरुवात केल्यान मी चिकन मधले कलेजा आधीच बाजूक करून चुलीत टाकलंय। कलिंगडाच्या बागेच्या मालकान म्हणजे शुभमने त्याच्या पद्धतीत चिकन बनवूक सुरुवात केल्या। चिकन मध्ये वेगवेगळे मसाले टाकून चिकनला एक नंबर कलर दिला। फायनली म्हणजे चिकन बनवून रेडी झाल्यानंतर मित्र माका म्हणायला लागलो की आपल्या या कलिंगडाच्या बागेत जेवचा नाही तर बाजूक जाऊन जेवचा, म्हणून सगळ्यांनी भाताचं आणि चिकनचं टोप उचलल्याने आणि त्यांच्या बाजूक असलेल्या नदीत जाऊक निघाले। मंडळीनो, गडमट गावच्या नदीत येताच हैलो माका निसर्ग बघून एक नंबर वाटला। खरंच या नदीचा वाहता पाणी आणि या वाहत्या पाण्यात गरमीच्या वेळी आंघोळ करणे म्हणजे जणू काय स्वर्ग सुख। नदीत आंघोळ केल्यानंतर मी आधी गरम गरम एक ग्लास चिकनचं रस्सो पियालं आणि त्यानंतर मित्रांसोबत निसर्गाच्या सानिध्यात 5 स्टार हॉटेल मध्ये जेवूक बसलं। नदीत आंघोळ करून तुम्ही जर जेवूक बसलास ना तर तुमका मरणाची भूक लागता, त्यामुळे तुम्ही किती जरी खालास तरी तुमचा पोट कधीच भरत नाही। मंडळी, ह्यो मी संपूर्ण व्हिडिओ माझ्या SM मालवणी या YouTube चॅनलवरती मी अपलोड केलंय, तर थंय जाऊन तुम्ही नक्की बघा।